मंदिरामध्ये जातो, देवाकडे जातो आणि देवाला प्रार्थना करतो की देवा मला हे होऊ दे, मला ते दे, असं कर तसं कर, अशा पद्धतीने आपण देवाला सांगतो. आणि त्यानंतर मग आपण त्या देवाची पूजा करतो, अभिषेक करतो, त्याला काहीतरी दक्षिणा टाकतो, काहीतरी पान फूल अशा पद्धतीने सगळं केलं जातं. म्हणजे बऱ्याच वेळा प्रश्न हा निर्माण होतो की आपण त्या देवाला लाचखोर समजतो का? म्हणजे माझं एवढं एवढं काम करून दे, म्हणजे मग मी तुला हे देतो किंवा मी तुला असं करतोय म्हणून तू मला हे कर, अशा पद्धतीनं आपण कर्मकांड करतो. आणि त्या ठिकाणी देवाला पैसे देऊन देवाची म्हणजे आपली भक्ती विकण्याचा प्रयत्न करतोय आणि देवाकडून काहीतरी साध्य करण्याचा प्रयत्न करतोय. पण बऱ्याच वेळा असं होतं की आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात का? तर बिलकुल नाही. असं केलं जरी समजा देवाला नवस केले किंवा बाकीच्या गोष्टी केल्या तरी सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याचा रेशो जो आहे तो फार कमी असतो. आणि याचं कारण काय आहे? कारण आपल्याला शिवाचं शिवतंत्र समजलेलं नाही. आता शिवतंत्र म्हणजे काय? तर शिवाकडे जाण्याची जी पद्धत आहे, शिवाकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग. आणि हा जर आपण नीट समजून घेतला तर आपल्याला म्हणजे आपल्या सगळ्या प्रॉब्लेम मधून आपण बाहेर पडू शकतो. आता 12 ज्योतिर्लिंग आहेत, ते जागृत ज्योतिर्लिंग आहेत. आणि त्या 12 ज्योतिर्लिंगांचं पुण्य जर आपल्याला कमवायचं असेल, की शिवाची शक्ती जर आपल्यामध्ये आणायची असेल, तर साधा आणि सोपा मार्ग आहे तो म्हणजे शिवतंत्र, म्हणजेच शिव जागृती, आपल्यातल्या शिवाला जागृत करणं. आता याच्यासाठी शिवतंत्राच्या माध्यमातून आपण मांडलेला जो मार्ग आहे तो मार्ग नीट समजून घ्या. तर वैद्यनाथ हे जे ज्योतिर्लिंग आहे त्या ज्योतिर्लिंगाला जर प्रसन्न करायचं असेल तर काय केलं पाहिजे? तर वैद्यनाथ म्हणजेच उपचार करणारा, वैद्य म्हणजे उपचार करणारा म्हणजेच डॉक्टर. डॉक्टर काय करतो? तर शरीरावरती उपचार करतो. आणि वैद्यनाथ याचा अर्थच हा होतो की ते जे ज्योतिर्लिंग आहे ते तुम्हाला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करतं. आणि मग आपण जर आपलं शरीर हे निरोगी ठेवलं किंवा निरोगी ठेवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू केले, तर ते जर आपण प्रयत्न केले तर वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाला जाण्याचं पुण्य आपल्या पदरी पडतंय. आता मी तुम्हाला जे तंत्र सांगणार आहे म्हणजे याच्यामध्ये देहतंत्र आहे, त्यानंतर मनतंत्र आहे, ज्ञानतंत्र आहे, कर्मतंत्र आहे, समृद्धी तंत्र आहे, त्यानंतर निसर्गतंत्र, कालतंत्र, अध्यात्मतंत्र, हे जे मोक्षतंत्र, अशा पद्धतीची 12 तंत्र आहेत. आणि ती 12 ज्योतिर्लिंगाला आपण जोडलेली आहेत. पण ही 12च्या 12 तंत्र जी आहेत ती प्रत्येक ज्योतिर्लिंगाला लागू होतात. आपण फक्त एक ज्योतिर्लिंग आणि एक तंत्र अशा पद्धतीची जोडी लावतोय. पण हे सगळे तंत्र हे प्रत्येक ज्योतिर्लिंगाला ऍड होतात आणि ते तिथं सफल होत आहेत. त्यामुळे वैद्यनाथ हे ज्योतिर्लिंग जर प्रसन्न करायचं असेल, जागृत करायचं असेल, तर आपलं शरीर निरोगी राहिलं पाहिजे. आणि त्यासाठी जे निरोगी जीवनशैली आहे ती आपल्याला जगायला पाहिजे. आता ती कशी जगायची, काय जगायची हे आपण पुढे शिवतंत्रामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर दुसरं ज्योतिर्लिंग आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. बघा, शरीर जे आहे ते शरीरच जर नसेल तर आपण बाकीचं काहीच नाही ना. म्हणजे जर आपण असू तरच जग आहे. तसं शरीर आहे म्हणून बाकी सगळं करू शकतो. पण शरीराला चालवणारी शक्ती आहे, तिचं नाव आहे मन. आणि जर मन निरोगी नसेल, मनामध्ये जर चुकीचे विचार असतील, वाईट विचार असतील, किंवा मनामध्ये भीती असेल किंवा डिप्रेशन असेल, टेन्शन असेल, काही मनाचे आजार असतील, तर ते आजार दुरुस्त केले म्हणजे ओंकारेश्वर या ठिकाणी गेल्यानंतर मनाची ताकद वाढते. आणि जर आपल्याला ओंकारेश्वरला प्रसन्न करायचं असेल तर आपल्या मनाची ताकद वाढली पाहिजे. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला नंतर पाहायचंय. पण मनतंत्र हे ओंकारेश्वरला जोडलेलं आहे. मनतंत्र जर जागृत केलं तर ओंकारेश्वर आपल्याच शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये येणार आहे. तिथं जाण्याची गरज पडणार नाही. त्यानंतर काशी विश्वनाथ. आता काशी विश्वनाथ जे आहे ते अध्यात्मतंत्र पण आहे आणि ज्ञानतंत्र पण आहे. पण आपण या ठिकाणी काशी विश्वनाथाला ज्ञानतंत्रामध्ये जास्त मानतो आहोत. तर याच्यामध्ये काय होतं की आपण जेव्हा समाजामध्ये राहतो त्यावेळेस आपल्याला प्रत्येक गोष्टीची माहिती असली पाहिजे, ज्ञान असलं पाहिजे, आपल्यामध्ये विद्यार्थी वृत्ती वाढली पाहिजे. कारण त्याशिवाय आपण चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये जगू शकत नाही. कारण आज हे जग जे 21व्या शतकाकडे गेलेलं जग आहे आणि त्यामुळे विज्ञान युगामध्ये आपण आहोत आणि त्यामुळे ज्ञानाला फार महत्व आहे. आणि हे ज्ञान आपलं वाढवलं पाहिजे. मग ते विद्यार्थी असेल किंवा कोणीही असतील तरी त्यांच्यासाठी हे ज्ञानतंत्र अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्यामुळे काशी विश्वनाथ जर तुम्ही विद्यावान राहिला, तुम्ही जर ज्ञान ग्रहण करत असाल, अभ्यास करत असाल, किंवा तुमच्यामध्ये जर ते ज्ञान घेण्याची वृत्ती असेल, तर
तुमच्यामध्ये काशी तत्व जे आहे किंवा काशी ज्योतिर्लिंग आहे त्याचं पुण्य तुमच्यामध्ये यायला सुरुवात होते. त्यानंतर शीलतंत्र म्हणजे रामेश्वरम. प्रभू रामचंद्रांनी रामेश्वरमची स्थापना केली, त्या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. प्रभू रामचंद्र ज्या पद्धतीने चारित्र्य संपन्न होते त्या पद्धतीने जर चारित्र्य संपन्न राहिलं किंवा आपल्याला आपलं शील किंवा वर्तणूक जी आहे ती जर चांगल्या पद्धतीने ठेवली तर रामेश्वरमला जाण्याचं जे पुण्य आहे ते आपल्याला घर बसल्या प्राप्त होऊ शकतं, फक्त आपल्या चारित्र्यातून, आपल्या वर्तनामधून. त्यानंतर मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आहे, म्हणजे श्रीशैल या ठिकाणी असणारं मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आहे. आणि हे ज्योतिर्लिंग त्याच्यामध्ये शिव आहे, शक्ती आहे, पती आणि पत्नी आहेत. त्यानंतर मुलांबद्दलचं प्रेम आहे. म्हणजे हे ज्योतिर्लिंग जे आहे ते स्नेहतंत्र शिकवतं की तुम्ही तुमच्या मुलांशी कसं वागलं पाहिजे, कसं वागू नये, कसं वागावं, नवरा बायकोने एकमेकांशी कसं वागलं पाहिजे आणि त्यांच्यामध्ये प्रेम कसं निर्माण झालं पाहिजे हे शिकवणारं जे आहे ते मल्लिकार्जुन आहे. आणि म्हणून आपण त्याला स्नेहतंत्र असं म्हणतो. आणि हे जर आपण आपल्याच घरामध्ये केलं, आपला जोडीदार असेल त्या जोडीदाराबरोबर ते जर चांगले संबंध ठेवले तर मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाला जायची गरज नाही, ते ज्योतिर्लिंग तुमच्या घरामध्ये आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग म्हणजे स्नेहतंत्राचा एक भाग आहे. त्यानंतर सोमनाथ. सोमनाथ हे ज्योतिर्लिंग जे आहे ते कर्तव्याचं प्रतीक आहे. म्हणजे सोमनाथ अनेक वेळा पडलं, परत उभं राहिलं, परत पडलं, परत उभं राहिलं, म्हणजे संकट आली, अडचण आली, प्रॉब्लेम आले, पण ते तरी सुद्धा परत उभं राहिलेलं आहे. आपल्याकडे काय होतं की आपल्याला आपलं कर्म करावंच लागतंय. जर आपण आपलं कर्म केलं नाही, तुम्हाला नोकरी असेल, तुम्हाला व्यवसाय असेल, ती नोकरी, तो व्यवसाय अत्यंत प्रामाणिकपणे केला पाहिजे. आणि आपण जे करतो आहोत त्याला नावं नाही ठेवली पाहिजे की मी जे काम करतोय किंवा मला जे व्यवसाय करायला लागतोय तो मला आवडत नाही, हे नाही. जर तुम्ही तसं म्हणायला लागले तर मात्र तुमची प्रगती त्या ठिकाणी खुंटते. आणि आत्ता आपल्या 99.99% लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे, कारण त्यांना त्यांचं स्वतःचं काम ते आवडीनं करत नाहीत आणि त्याच्यामुळे त्याच्यात यश मिळत नाही. आणि हेच आम्हाला सोमनाथ शिकवतो की बाबा रे, तुला काही अडचण येऊ दे, प्रॉब्लेम येऊ दे. सोमनाथ म्हणजे सोम म्हणजे चंद्र, आणि चंद्राच्या कलाने कमी होतो, कलाने वाढत जातो, कारण चंद्राकडून एक चूक झाली होती आणि त्याच्यामुळे त्याला शाप मिळाला होता आणि शिवानं त्याला शापातनं अर्धमुक्त केलेलं होतं. पण कर्तव्य त्याला सांगितलं होतं की तुला हे कर्तव्य पूर्ण करायचं आहे. आपलं कर्तव्य जे आहे ते आपण पूर्ण करायचं. काम असेल, नोकरी असेल, व्यवसाय असेल, आणि ते जर आपण प्रामाणिकपणे करत असू तर आपल्याला सोमनाथ ज्योतिर्लिंगाचं पुण्य जे आहे ते मिळतं. त्यानंतर घृष्णेश्वर. घृष्णेश्वर ही एक संपन्नता, किंवा आपण बऱ्याच वेळा असं असतं की तुमच्याकडे पैसा असेल तरच तुम्ही संपन्न असता असं नाही. तर धन, दौलत, शुभ लाभ आणि तुमच्या घरातील वातावरण, आनंद, प्रेम, उत्साह, ह्या सगळ्या गोष्टी असतील तरच तुम्ही खरे श्रीमंत असता. आणि घृष्णेश्वर हे आपण समृद्धी तंत्रामध्ये त्या म्हणजे ज्योतिर्लिंगाला टाकलेलं आहे, कारण घृष्णेश्वर याच्यामुळे आपल्याला समृद्धी मिळते. म्हणून जर आपण आपल्या घरामध्ये समृद्ध असू तर घृष्णेश्वराचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. त्याचबरोबर ती नागनाथ. नागनाथ हे आपण सेवा तंत्रामध्ये टाकले, आपलं सेवा तंत्र जे आहे शिवतंत्रचं, त्याच्यामध्ये इतरांना मदत करणं, इतरांना सहकार्य करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपल्या शेजारी जर कोणाला काही अडचण आली असेल आणि आपण जर तो अडचणीत असताना सुद्धा घरामध्ये बसत असू आणि आपण जर त्याला मदत करत नसू तर तुम्ही 1000 वेळा जर एक ज्योतिर्लिंगाला जाऊन आला तरी सुद्धा ते पाप तुमचं भेटणार नाही. पण तुम्ही ज्योतिर्लिंगाला गेला नाही, देवाला गेला नाही, पण तुमच्या शेजाऱ्याला काहीतरी अडचण आली, प्रॉब्लेम आला आणि त्यावेळेस त्यांना न बोलवता तुम्ही त्याच्या अडचणीला गेला. एक वेळ दुःखाच्या, आनंदाच्या क्षणी नाही गेले तरी चालेल, पण दुःखाच्या क्षणी तुम्ही राहून गेला तर खुद्द परमेश्वर सुद्धा, म्हणजे हे नागनाथ ज्योतिर्लिंग जे आहे ते तुमच्यामध्ये उत्पन्न होतं, तुमच्या घरामध्ये उत्पन्न होतं आणि त्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. आणि त्यामुळे सेवा तंत्र अत्यंत महत्वाचं आहे. निस्वार्थी सेवा हे अत्यंत महत्वाचं तंत्र आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यानंतर आहे भीमाशंकर. भीमाशंकर हे नैसर्गिक वातावरणामध्ये आहे आणि त्या ठिकाणी भीमासुराचा वध वगैरे करण्यात आलेला होता. पण हे सगळं आहे ते निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे आणि म्हणून आपण भीमाशंकरला निसर्गतंत्र याच्यामध्ये ऍड केलेलं आहे, किंवा निसर्गतंत्र म्हणजेच भीमाशंकर आहे. कारण आपल्याला जर आयुष्यात जीवन जगायचंय, पुढे जायचंय, तर आपल्याला निसर्गाशी
कनेक्ट होऊनच पुढे जावं लागेल. आपण जर निसर्गातनं दूर जायला लागलो तर मात्र आपण जगू शकत नाही. आणि त्यामुळेच बघा अनेक वेगवेगळे गंभीर दुर्धर आजार आपल्याला होत आहेत, अनेकांना होत आहेत. का होत आहेत? कारण ते निसर्गापासून दूर चाललेले आहेत आणि जंगलाच्या वनामध्ये राहत आहेत आणि त्याच्यामुळे मग अनेक प्रॉब्लेम येतात. त्यामुळे निसर्ग हा अत्यंत महत्वाची देवता आहे आणि ती देवता जर प्रसन्न केली, आपण नैसर्गिक पद्धतीने जगायला लागलो तर आपल्याला भीमाशंकरचं पुण्य प्राप्त होईल. आणि आता पुढचं आहे महाकाल. महाकाळ हा काळांचा राजा आहे. काळावरती तो विजय मिळवतो आणि आपल्याला जर काळावरती विजय मिळवायचा असेल, म्हणजे कालतंत्र आपण जे मानतो याच्यामध्ये कालतंत्र म्हणजे महाकाल. तर याच्यामध्ये काय होतं की आज एखादी व्यक्ती आहे ती अत्यंत श्रीमंत आहे, हत्तीवरून पुड्या वाटते आहे, हत्तीवरून साखर वाटते, पण एक वेळ अशी येते की त्या व्यक्तीला खायला सुद्धा अन्न नसतं. असं का होतं? कारण काळ बदलतो. काळ बदलतो आणि ज्या वेळेस तो हत्तीवरून पुऱ्या वाटत होता त्यावेळेसचा काळ आणि ज्या वेळेस तो आता भीक मागतो आहे त्यावेळेसचा काळ याच्यामध्ये तफावत असते. आणि म्हणून आपल्याला हे शिवतंत्र सांगतं की तू कुठल्याही अवस्थेमध्ये असेल, तू श्रीमंत असेल, तू गरीब असेल, कोणीही असेल, तरीही तू प्रत्येक वेळी उद्या काय घडेल याचा विचार करून आज तजवीज केली पाहिजे. आणि त्यामुळे आपलं हे जे शिवतंत्र आहे ते आपल्याला सांगतं की उद्यासाठीचं तुला हेल्थ इन्शुरन्स काढ, त्यानंतर तू टर्म इन्शुरन्स काढ, त्यानंतर तू रिलेशनशिप चांगले ठेव, त्यानंतर धनधान्याने संपन्न राहा, कारण उद्या जर तुला वाईट काळ आला तरी तुझं हीच पुण्याई ही तुला नंतर उपयोगी पडणार आहे. आणि हे शिकवतो महाकाळ. काळावरती विजय मिळवायचा आहे म्हणून कालतंत्र हे तंत्र हे आपण महाकालशी जोडलेलं आहे. त्यानंतर केदारनाथ. आपण सगळं केलं म्हणजे पैसा मिळवलाय, आपण कर्तव्य करतो आहोत, चारित्र्य संपन्न आहोत, त्यानंतर आपल्या घरामध्ये आनंद आहे, सगळं आहे, पण एक रुखरुख कायम राहते आणि ती म्हणजे मी कोण आहे. आपलं अध्यात्म जे आहे ती आध्यात्मिक प्राप्ती जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत या जीवनाची समाप्ती झाली असं आपण म्हणू शकत नाही. आणि त्यामुळे मी कोण आहे, मला काय करायचं, या गोष्टी सुद्धा कळल्या पाहिजेत. आणि हे आपल्याला अध्यात्म तंत्रामध्ये कळतं आणि हे तंत्र म्हणजे केदारनाथ आहे. आणि त्यामुळे जर आपल्याला ही गोष्ट कळली तर तुम्हाला केदारनाथचं जे पुण्य आहे ते सुद्धा घर बसल्या प्राप्त होऊ शकतं. आणि शेवटचं ज्योतिर्लिंग आहे ते म्हणजे मोक्षतंत्र, ज्याच्यामुळे आपल्याला मोक्ष मिळतो आणि ते आहे त्र्यंबकेश्वर. कारण तुकाराम महाराजांनी सांगितलंय शेवटचा दिस गोड व्हावा. सगळं काही गोड असेल पण शेवटी जर प्रचंड हाल असतील, त्रास असेल, तर मात्र त्या जीवनाला अर्थ राहत नाही. आणि त्यामुळे मोक्ष शेवट जो आहे तो सुद्धा चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे. आणि त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीतनं आपल्याला तो मोक्ष आपोआप मिळेल जर आपण हे 11 ज्योतिर्लिंगांचा अभ्यास केला तर. आता याच्यामध्ये आपण काय सांगितलं? देहतंत्र सांगितलं, मनतंत्र सांगितलं, ज्ञानतंत्र सांगितलं, त्याचबरोबर शीलतंत्र आहे, त्यानंतर स्नेहतंत्र आहे, कर्मतंत्र आहे, समृद्धी तंत्र आहे, सेवातंत्र आहे, निसर्गतंत्र, कालतंत्र, आत्मतंत्र आणि मोक्षतंत्र, अशा पद्धतीची ही 12 तंत्र आणि हे 12 ज्योतिर्लिंग हे जर आपण नीट समजून घेतले तर आता तुम्ही जर या सगळ्याचा विचार केला, अभ्यास केला, तर तुमच्या लक्षात येईल की जीवनाच्या प्रत्येक गोष्टीचं याच्यामध्ये सार आहे आणि हेच ज्योतिर्लिंगाचं महत्व आहे. त्यामुळे त्या ज्योतिर्लिंगाला तर तुम्ही जा, अवश्य जा, त्याबद्दल दुमत नाही. काय पूजा अर्चा असेल ती तुम्ही करू शकता, त्याबद्दलही दुमत नाही. पण त्या सगळ्या गोष्टी कराल, पण जर समजा तुम्ही हे शिवतंत्र नाही समजून घेतलं तर मात्र त्या गोष्टीचा उपयोग होणार नाही. आणि म्हणून शिवाला समजून घ्यायचंय त्यासाठी शिवतंत्र समजून घेतलं पाहिजे. पण आता याबद्दल तुम्हाला काय तुमचं मत आहे ते मला जरूर कळवा.